आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंचुरियनची रेसिपी बनवणार आहोत। ही रेसिपी आपण आपल्या एका सबस्क्रायबरच्या डिमांडवर करतो, पण कॉर्नफ्लोअर व मैदा न वापरता। मैदा व कॉर्नफ्लोअर न वापरता ड्राय आणि ग्रेव्ही मंचुरियन कसे बनवायचे यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी मंचुरियनसाठी लागणाऱ्या भाज्या स्वच्छ धुवून घ्या आणि बारीक कापून किंवा किसून घ्या। आता सर्व भाज्या एकत्र करून त्यामध्ये बेसन, तांदळाचे पीठ, आलं लसूण पेस्ट आणि बेसिक मसाले टाका आणि पाणी न घालता एकजीव करून घ्या। यात तुम्ही बारीक चिरलेली हिरवी मिरची सुद्धा घालू शकता। आमच्या घरात लहान मूल आहे त्यामुळे आम्ही ते स्किप केले। तयार मिश्रणाचे लहान लहान गोळे करा आणि तळून घ्या। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फूड कलरही यूज करू शकता। फूड कलर ऑप्शनल आहे। मंचुरियन तळताना मध्यम आचेवर तळा आणि सॉसमध्ये शेवटी घाला। ग्रेव्ही बनवण्यासाठी 2 पॅकेट चिंग्स मंचुरियन मसाल्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकून मिक्स करा। ग्रेव्ही मंचुरियनसाठी एका कढईमध्ये कांदा, शिमला मिरची, कोबी फ्राय करा आणि मंचुरियन मसाल्याचे मिश्रण ॲड करा। उकळी आल्यानंतर मंचुरियन टाका आणि गॅस बंद करून 2 मिनिटे झाकण ठेवा। ड्राय मंचुरियनसाठी दुसऱ्या पॅनमध्ये कांदा, कोबी, शिमला मिरची फ्राय करून त्यात थोडे मंचुरियन टाका आणि 2 मोठे चमचे ग्रेव्ही मसाला ॲड करून मिक्स करा आणि गॅस बंद करा। तुम्हाला जर तिखट हवं असेल तर तुम्ही चिंग्स मसाल्याचे प्रमाण वाढवू शकता। अर्धा पॅकेट जास्त घाला। आता आपले ड्राय आणि ग्रेव्ही मंचुरियन रेडी आहेत। गरमागरम सर्व करा। रेसिपी आवडली असेल तर ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा कशी झाली आहे आणि आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका। थँक यू। बाय बाय।